नमस्कार, आपण पाहत आहात एसपी इंडिया न्यूज। मी रजनी, प्रतिनिधी। आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे। सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना आरबी दयावान संस्थेच्या मार्फत आता निवेदन देण्यात आले। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना महामारी या काळामध्ये जे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना कोरोना आटोक्यात येताच कामावर कुठली तोंडी व नोटीस न देता कामावरून काढण्यात आले। पण अद्याप परत दुसरी लाट आल्यानंतर त्यांना परत कामावर बोलून घेतले। एक प्रकारे या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे। जसं काय की शेतीमध्ये जे बैल लोकांना नांगरून घ्यायचं जेवढा कालावधी आहे परत काम झालं सोडून द्यायचं, एक प्रकारे असं चाललेलं आहे। जर यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करता करता जे कोरोना पेशंट संगत काम करताना जर मरून गेले तर याची जबाबदारी कोण घेणार? तरी संस्थेच्या मार्फत असं निवेदन दिलेलं आहे की या कर्मचाऱ्यांना मी ह्याच्या पहिलाही निवेदन दिला होता 2 वेळा की नाही का यांना निदान तर निदान रोजंदारीवर का अशी ना नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का अशी ना ठेवावे म्हणून परत तसंच त्यांना कामावरून काढण्यात आलेले आणि अजून परत आता दुसऱ्या लाटेला त्यांना घेतले, परत आटोक्यात येताच काम काढून टाकलेले आहेत। परत आता तिसरी लाट आली तर यांना कामावर घेतील, पण याची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी आम्ही नाही का असं निवेदन दिलेलं आहे की यांना कामावर घेण्यात यावे, कारण यांचा प्रपंचच या कामावर चाललेला आहे। कारण असल्या महामारीच्या काळामध्ये कोण रस्त्यावर उतरून काम करत नव्हतं, तरी हे लोक स्वतःचा व बायकोलेकराचा विचार न करता काम केलेले आहेत। तरी आमची एकच मागणी आहे की या सिव्हिलमधल्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घ्यावे, कारण यांचा प्रपंच ह्यावर असल्यामुळे। शोभा सोनवणे सोलापूर शहराचे आमचे पालकमंत्री भरणे साहेब आज महामारी रोगामुळे सर्व इतर कुठलेही जाती जात धर्म त्याला काही नाही आहे असं मानून आमचे जेवढे आहेत ते आता कर्मचारी सर्व कामं करण्याचे सज्ज राहिले। तरी एवढं त्यांना काम करून आता कमीत कमी 50 लोकांना कमी केलेलं आहे। तरी या 50 लोकांना कामावर घ्यावे असे आम्ही राष्ट्रवादी महिला कार्यकर्ते म्हणून आणि हा माझे मित्र माझा मुलगा यांच्या वतीने मी आज निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना। तरी एवढे 2 शब्द सांगतो।